वंदे मातरम संघातर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला मुख्यमंत्री देवाभाऊ येणार आहेत अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक तथा भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी दिली आहे। माघी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराच्या प्रतिकृतीत बाप्पा विराजमान झालेत। त्यानंतर आयोजक संदीप लेले यांनी माध्यमांशी संवाद साधला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा ठाण्यातील पाचपाखाडी येथील परमार्थ निकेतन चौकात अहिल्यादेवींच्या किल्ल्यातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे। यंदाचं या महोत्सवाचं हे 4थं वर्ष असून या उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं, भजन आणि मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत अशी माहिती देऊन लेले यांनी मुंबई, ठाणे तसंच इतरत्र भाजप महायुतीचा महापौर होऊ दे असं साकडं घातल्याचंही सांगितलं। महापालिकेत लाभाची पदं मिळाली नाहीत तर विरोधात बसणार का या प्रश्नावर बोलताना त्यांनी लाभाची पदं वगैरे आमच्यासाठी गौण आहेत, मात्र जनतेचा लाभ झाला पाहिजे यासाठी संपूर्ण कारभारावर भाजपचा अंकुश असेल असे स्पष्ट केलं। तसंच वंदे मातरम संघाच्या या माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे यंदाही देवाभाऊ येतील असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आदी सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार गणेशोत्सवाला भेट देणार असल्याचंही लेले यांनी सांगितलं। आज गणरायाच्या मूर्तीचं आगमन झालंय। अत्यंत रत्नजडित पितांबरधारी गणेशाचं इथे आम्ही विराजमान केलेले आहेत। उद्या सकाळी त्याची प्राणप्रतिष्ठा होईल आणि उद्यापासून 7 दिवस हा सार्वजनिक उत्सव या ठिकाणी चालेल आणि विविध कार्यक्रम उपक्रम यांनी बहरलेला हा उपक्रम आहे। अत्यंत धार्मिक सात्विक पद्धतीने हा कार्यक्रम चालवला जातो। ठाणेकर नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात याला येतात आणि एक ठाणेकरांचा उत्सवाचं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे। ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने इथे यावं, गणरायाचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या सर्वांचं देव भलं करो, सर्वांना चांगली बुद्धी देवो एवढीच मी प्रार्थना करतो। राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाचं भवितव्य अखेर स्पष्ट झाले। आगामी 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी हे पद अनुसूचित जातींसाठी आरक्षित झालं आहे। महापौर पदासाठी पहिल्यांदाच निवडून आलेल्या दर्शना जानकर तसंच पद्म्या भगत यांच्या नावाची जोरदार चर्चा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले। नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 75 जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले। त्यामुळे ठाणे महापालिकेत शिवसेनेचं पूर्ण बहुमत असून महापौर शिवसेनेच होणार हे स्पष्ट झालं होतं। मात्र महापौर पदाचं आरक्षण काय पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती। महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत हे पद अनुसूचित जातींसाठी आरक्षण झाल्यानं शिवसेनेच्या गोटात हालचाली तीव्र झाल्या असून इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे। ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी पद्मा भगत तसंच दर्शना जानकर यांची नावं आता चर्चेत आली आहेत। दर्शना जानकर या पहिल्यांदाच निवडून आल्यात, परंतु त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्यानं त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। तर पद्मा भगत यांच्या नावाची देखील चर्चा आहे। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही महत्त्वाची जबाबदारी कोणावर सोपवणार, या पदावर कोणाची वर्णी लागणार याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। सहर शेख हे MIMचे नगरसेवक असून त्यांना लोकांच्या भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी पोलिसांनी समज दिली आहे। MIMचे नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी आपल्या भाषणात पुढच्या 5 वर्षात मुंब्रा हा संपूर्ण हिरवा करू या विरोधात आज किरीट सोमय्या यांनी एक निवेदन मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलं आहे। त्यामुळे पोलिसांनी भाषणात समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे कोणाच्याही भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज शेख यांना दिली असून आम्ही तशी त्यांना नोटीस दिली असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितलं। येथे MIMची जी नगरसेविका निवडून आलेली होती सहार युनुस शेख, तिने एक भाषण केलं होतं। त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता, बऱ्याचशा संघटनेचा वगैरे काही नेत्यांचा। त्याच्या अनुषंगाने आज BJPचे ज्येष्ठ नेते माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि
सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावखरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत, तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सहार युनुस शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे. इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण 168 अन्वये नोटीस दिली होती. हिला नंतर पण परत अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे आज तिला कडक शब्दात समज दिलेले आहे लेखी स्वरूपामध्ये आणि तिने पण ती मान्य केलेली आहे. त्याच्यावर माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि निरंजनजी डावखरे साहेब आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे. तिचं अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहे, तिला बोलवू आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंब्रा येथील MIM पक्षाच्या सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आज मुंब्रा पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दाखवला. पोलिसांनी सहर शेख यांच्यावर पहिलीच नोटीस दाखवत कारवाई देखील केली आहे, परंतु ही कारवाई किरीट सोमय्या यांना मान्य नसून त्या नोटीसमध्ये पोलिसांनी येणाऱ्या काळात वृक्ष लावत संपूर्ण मुंब्रा हिरवे करू असं शहर शेख यांच्या म्हणण्यानुसार त्या नोटीसच्या माध्यमातून कारवाई केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. शेख यांच्या भाषणात कुठेही झाडे लावू असा उल्लेख नसून मुंब्रा येथील 20% हिंदू बांधवांना संपवण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा हा केविलवाना प्रयत्न केला जात असून शेख यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. पुन्हा एकदा या नवीन मुस्लिम लीग म्हणजे MIMच्या नेत्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस स्टेशन येथे निरंजन डावखरे, आमचे स्थानीय प्रमुख भगत साहेब, आम्ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी मला माहिती दिली, पत्र दाखवलं की MIMच्या नेत्यांनी माफी मागितली आहे, पण ती माफी दिशाभूल करणारी आहे. एक तर खोटं सांगतात की आम्ही झाडं लावून हिरवगार करणार होतो. त्या भाषणात त्यांचा अर्थ जो MIMचा
हा गुपित प्लान आहे. त्याने मालेगाव मधून सगळ्या हिंदूंना हाकललं. मानखुर्द मध्ये 100% मुस्लिम झाले. आता मुंब्रामध्ये 80% मुस्लिम, 20% हिंदू आहेत. त्या 20% हिंदूंना धमकी दिली होती. आता त्यांनी माफी मागितली, पण अशी माफी आम्हाला मान्य नाही. ठाणे महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालिकेतील गटनेत्यांची बुधवारी निवड करण्यात आली आहे. या पदांसाठी शिवसेनेचे पवन कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीमुल्ला यांना नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांच्या बैठकीत एकमतानं निवडण्यात आले. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांची टिंभिनाका येथील आनंद आश्रम येथे बैठक पार पडली. शिवसेना नगरसेवकांच्या गटनेता निवडीच्या बैठकीत शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे नगरसेवक पवन कदम यांची ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि पदाधिकारीही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेवकांची बैठक ठाण्यात पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीमुल्ला यांची ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, राजन किरणे आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते. शिवसेनेतील विविध कार्यक्रम आणि निर्णयांचं केंद्र असलेल्या टिंभिनाका परिसरातून पवन कदम पालिकेवर यंदा निवडून आलेत. याआधी पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून कदम यांनी एंट्री घेतली होती. मागील टर्ममध्ये त्यांच्या पत्नी पल्लवी कदम या निवडणुकीत विजयी ठरल्या होत्या. त्यांची उपमहापौरपदी वर्णी लागली होती. शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नगरसेवकांची नावं या पदासाठी चर्चेत असताना कदम यांना ही संधी देत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विश्वासू असलेल्यांना संधी देण्याची खेळी या निमित्तानं करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीमुल्ला यांनी याआधीही पालिकेचं गटनेतेपद भूषवले. त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावताना सत्ताधाऱ्यांना अंगावर घेतले. पालिका प्रशासनावर वचक आणि अभ्यासू नगरसेवक अशी मुल्ला यांची ओळख असल्यानं पक्षातील फुटीनंतर देखील त्यांनाच या पदी कायम ठेवण्यात आले.